नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मला माफ करा की काल व्हिडिओ टाकला नाही, तो व्हिडिओ उद्या येणार आहे। म्हणजे हा व्हिडिओ त्याच्या पुढे एक दिवसाचा गॅप पडला आपल्या डेली ब्लॉगिंगमध्ये। असं नाही की मी ब्लॉग शूट केला नाही म्हणून, काल मी घरी एकटाच आलो बेबी शावर करून आणि घरी आल्यानंतर ते पीसीवरचे माझे एडिटिंगचे सॉफ्टवेअर आहेत सगळे, म्हणजे फोटोशॉप, प्रीमियर प्रो, आफ्टर इफेक्ट्स वगैरे जे असतात ॲडोबचे, ते काय झालं ना, मी अपडेट करत होतो। त्यासाठी काय झालं, जे जुने सॉफ्टवेअर आहे ते सगळे अनइन्स्टॉल करून टाकले आणि नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉलच होय ना ते माझ्याकडून। लय मोठा प्रॉब्लेम झाला त्यामुळे एक सॉफ्टवेअर कसा तरी इन्स्टॉल झाला, बाकीचे 3 सॉफ्टवेअर डाउनलोडच नाही झाले अजूनपर्यंत। अजून डाउनलोडिंग झालं आहे 5 GB 6 GB 8 GBचा एक सॉफ्टवेअर आहे। आफ्टर इफेक्ट्स तर किती 8 GB पर्यंत गेली त्याची साईज आणि ते डाउनलोड होते अजून पण। तर मी शूट करतोय त्यासाठीच एक सॉफ्टवेअर आता इन्स्टॉल झाला आहे, त्याच्यात थोडंफार अजून फोटोशॉपचा एक बाकी आहे। हे 2 जरी सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाले तर मी व्हिडिओ टाकू शकतो, मी तुम्हाला दाखवतो। आणि आज जेवण बनवायची पण जबाबदारी माझ्यावर एकट्यावरच होती आणि असं काय खास नाही बनवायला लागणार, एकटाच आहे म्हणल्यावर काय पण बनवू शकतो। दाल राईस पण चालेल आणि बाकीच्या गोष्टी पण, मॅगी खाऊन पण जगू शकतो। सॉफ्टवेअर इन्स्टॉल अनइन्स्टॉल त्या खेळात माझी रविवारची व्हिडिओ पण राहिली। रविवारी व्हिडिओ नाही येणार, सगळे गाणे असणार, आता ते सोमवारी येईल। त्याचं कारण हेच आहे फक्त, आता कसं सगळ्यांना टेक्निकल तिकडं त्या चॅनलवर टेक्निकल गोष्टी मी सांगू शकत नाही, पण हा माझा एकदम मोठा टेक्निकल प्रॉब्लेम होता। एकतर PC असा एवढा धोका द्यायला लागला की काय कळना झालं आहे मला, PC पण बदलायचं आहे। पण त्याच्यासाठी कसं थोडं पैशाचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो। मी QR कोड खाली देतो, UPI ID, तुम्ही मला तिकडं पाठवू शकता पैसे, असं काय नाही, ठीक आहे। तर पहिल्यांदा मी ते सगळे PCचे प्रॉब्लेम माझे सॉल्व करतो। व्हिडिओ शूट वगैरे झाली, फक्त एडिटिंग बाकी आहे। एडिटिंग करून सोमवारी टाकेन 12 वाजता, तोपर्यंत हा ब्लॉग येईल मला वाटते। हा पण ब्लॉग त्याच दिवशी येईल, 12 वाजताच येईल, एक दिवसाचा डिले आहे व्लॉगमध्ये। तर बघूया, मी तुम्हाला PCचं दाखवतो। तुझा दिवाना मी झालो, प्रीत समजना कशी। मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज, मला लय गरज आहे सबस्क्रायबरची। तर मित्रांनो ॲज यू नो, आज घरी कोणीच नाही आहे, तर अख्ख्या किचनवर आपला ताबा आहे। तर मी आज बनवणार आहे पनीर भुर्जी बनवणार आहे। आणि यावेळेस मी कोणाची रेसिपी बघितली नाही, मी माझ्या मनानं बनवणार आहे। मला माहित होतं अंड्याची भुर्जी कसं बनवते, तर मी अंड्याच्या ऐवजी फक्त पनीर रिप्लेस करणार आहे, बघूया कशी बनती। तर मी आता डायरेक्ट तुम्हाला प्रोसेस दाखवतो। दरवेळेस सारखं यावेळेस पण आपण युद्धाला आल्यावर चाकूला धार नाही लावत बसणार, ह्यावेळेस मी युद्धाची तयारी ऑलरेडी करून आलोय। हे बघा सगळं कट करून ठेवलं ऑलरेडी, दिसतंय की नाही तुम्हाला माहित नाही, दिसायला पाहिजे माझ्या मते। तर टोमॅटो हे सगळं म्हणजे जे लागतं ते मला इन्ग्रेडियंट्स ते सगळे मी ऑलरेडी कट करून घेतले ते। तर आता डायरेक्ट प्रोसेसला सुरुवात करूया। माझी रेसिपी एकदम सिंपल आहे बघा, मी सांगतो मी काय करणार आहे। मी कढई घेतली, त्यात ढकलणार तेल, त्यात ढकलणार जिरा, त्यात ढकलणार परत मिरची, कांदा, टोमॅटो, त्याच्यावर मीठ, त्याच्यावर हळद थोडीशी आणि मग चटणी थोडीशी, आणि मग सगळं झाल्यानंतर त्याच्यावर पनीर टाकणार, झाली। लय अवघड नसतं, सगळं सोपं आहे। या ठिकाणी ही माझी रेसिपी पूर्ण झाली। जर तुम्हाला जर प्रोसेस बघायची असेल मी कसं करतोय, तर बघा तेल थोडंसं गरम होऊन द्या, त्याच्यानंतर त्याच्यात जिरा टाका। तर जिरा पण मी घेतला या ठिकाणी। तर विषय काय झाला माहिती आहे का, व्हिडिओ बनवायच्या नादात थोडंसं तेल जास्त गरम झालं, तर ते कढई खाली घेऊन जरा गॅस बंद करून मला सगळी सिस्टीम करायला लागली। तर कांदा टाकलाय, मिरची, जिरा टाकलाय। आता हे कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत थोडासा ब्राऊन होईपर्यंत मला हलवायला लागल। कांदा लय महाग झाला आणि मी लय कांदा टाकलाय, आता मला रिग्रेट व्हायला लागले। विरोधकांना भीती किती, पनीर भुर्जीत मीठ किती। आता हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला आहे माझा की ह्याच्यात मीठ किती टाकू मी, मिठाचा अंदाज येत नाही मला। माझा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे अजूनपर्यंत तो, की मला मिठाचा अंदाजच येत नाही। तरी पण मी ट्राय करेन त्यातल्या त्यात बऱ्यापैकी परफेक्शन आणण्याचा। तर या ठिकाणी मी टोमॅटो पण टाकले, याच्यात हलवून घेतो थोडंसं मित्रांनो। हलवायला लागायचं नाही, अजिबात हलवत राहायचं, हलवलं तरच करपायचं नाही, तर हलवलं नाही ना तर मग करपू शकतं ते, खाली चिकटल। तर मी आता भाजीत मीठ टाकले आणि विषय काय आहे, जर भाजीत मीठ कमी झालं तर मला वरनं ॲड करता येईल, पण जास्त झालं तर मला काढता येणार नाही। आता थोड्या मीडियम गॅसवर मी याला थोडं शिजून देतो आणि त्यानंतर आपण राहिलेली प्रोसेस करूया, ठीक आहे। आईचा फोन आला, 1 मिनिट बघा। हॅलो, काय बनवतोय? पनीर भुर्जी। हो, बनवले का बनवायचे? बनवली, आता झाली, डायरेक्ट आता बनवून तयार झाली। बरं, आणि त्याला काय कशाबरोबर खायची? चपाती 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 मला बनवायची। फोटो टाक बर।
आता नाही फोटो, आता झाल्यावर टाकतो जराशी, मी आता बिझी आहे काम करण्यात. नाही झाल्यावरच की टाक. हा चालते चालते. चल ठेवू का? गुड नाईट. गुड नाईट. गुड. तर मी आजकाल रेसिपी बनवायला लागलो, त्याच्यामुळे मी दुसऱ्यांच्या घरनं मागून आणली प्लेट पांढरी, एकदम प्रोफेशनल ॲस्थेटिक दिसायसाठी. ते सारखं सारखं स्टीलच्या भांड्यात टाकायचं आणि दाखवायचं चांगलं वाटत नाही ना, प्रोफेशनल वाटत नाही, मग बाकीचं काय नाही. मग आता मी ह्याच्यात फुटायचं कोणाचं तरी तर ह्याच्यात टाकतो आणि मग तुम्हाला दाखवतो फायनल सीन कसं झाली माझी पनीर भुर्जी. मला कळलं नाही पण त्याच्यात टमाटर जरा जास्तच झालंय असं मला वाटतंय माझ्या अंदाजानुसार तर, आणि पनीर कमी झालंय. असं जर त्याला काय होतंय, अंगापेक्षा बोंगा मोठा ह्यालाच म्हणते. हे बघा, जेवढी मी पनीर भुर्जी बनवली ना, मला वाटतंय हे खायला नाही निवड दाखवायला बनवलंय. चुकीच झाली तसं म्हणा, ह्याच्यापेक्षा मी फोडणीचा भात केला तर जास्त परवडला असता असं आता मला वाटायला लागले. हे कोणाच्या वाटायला यायची, पोटाच्या कुठल्या भागात जाईल ते बी कळायचं नाही मला तर. पण जाऊ दे, आता बनवली तर मी खातो आणि बघतो ते सकाळी लावलेलं सॉफ्टवेअर किती डाउनलोड झालं आहे, आणि म्हणजे ते एडिटिंग करून उद्याची व्हिडिओ सोमवारवर गेली, हे तरी कमीत कमी यावी टाईमवर. तर बघा, मी जे तुम्हाला सांगितलं मगाशी की खरोखरच माझे सॉफ्टवेअर सगळे गेलेले, ते मी सगळं इन्स्टॉल केलं या ठिकाणी. आणि अजून माझ्याकडे क्रोम पण नाही, मी हे मायक्रोसॉफ्ट एज असतं ना ते यूज करतोय. क्रोम पण इन्स्टॉल नाही केला, गुगल क्रोम. तर ते इन्स्टॉल करतो, माझे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो, व्हिडिओ एडिट करतो आणि उद्यापासून ब्लॉग येतील. जर ब्लॉग इथपर्यंत बघितला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.